Good morning, everyone. Let's start our next question. What is management by exception? Explain its advantages. In last week, we were discuss about what is MBO, management by objective. Okay, MBO बघितला होता आपण. Management by exception and management by objective, it is contradictory concept basically. Management by objective मध्ये आपण बघितलं होतं all level of management jointly set objective and all department contribute equally for achieving goals and objective, right? आता इथे काय असणार आहे management by exception. That means here top level management concentrate on only important thing and middle level and lower level management concentrate on day to day activity. म्हणजे टॉप लेवलचं असं नाहीये की तुम्ही सगळ्याच गोष्टीत लक्ष घातलं पाहिजे. तुम्ही फक्त जे इम्पॉर्टंट एरिया आहेत, जे डिफिकल्ट टास्क आहे, डिफिकल्ट सिच्युएशन आहे आणि जो वाइडर स्कोप असणारा पार्ट आहे अशाच ठिकाणी लक्ष घाला. आणि बाकी डे टू डे ऑपरेशन आहेत त्याच्यासाठी मिडल लेवल आणि लोअर लेवल आहे, ते काय करतील तिथे काम करतील. Management by exception is a concept that manager use. आला इकडे आठवण नाही ना कोणाची. मॅनेजर यूज टू फोकस ऑन की एरिया ऑफ बिझनेस परफॉर्मन्स. लक्षात आलं का बघा, मॅनेजर कुठे फोकस करतायत, दॅट मीन्स टॉप लेवल. So management by exception is concept that manager use to focus on key area of business performance instead of looking business as a whole. म्हणजे तुम्हाला सगळ्या बिझनेस कडे बघायची गरज नाहीये, तर इन्स्टेड ऑफ तुम्ही फक्त काय करा, की एरिया वरती कॉन्सन्ट्रेट करा. दिस इज कॉल्ड मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन. ओके, देख manager only look at the area that have large variance from the standard or budgeted projection. म्हणजे ज्या प्रोजेक्ट पासून जास्तीत जास्त बेनिफिट होईल अशाच प्रोजेक्ट वरती तुम्ही काय करा, कॉन्सन्ट्रेट करा. सो एव्हरी अदर process that is running smoothly and closely to the standard goals is ignored. इथेपर्यंत पहिला इंट्रो ऍड केला तरी चालेल, प्रोजेक्शन पर्यंत ऍड. Heading the advantages of management by exception. Point number first, it save time. Manager attend to real problem at a particular point of time. Obviously time save का होणार आहे, because top level management concentrate on only key important area. As the result time काय होणार आहे, save. Clear? Top level management concentrate on only important area or attain real life problem. As the result, it save time. Clear first point, as it is घेतला तरी चालेल. Point number second, concentrated efforts are possible as this system enable the manager to decide when and where he should pay his attention. It identify crisis and critical problem. Obviously जसं आपल्याकडे वेळ असेल, आता डिपेंड्स ऑन मेहता की आपण ठरवतो की काय करायचं. वेळ असेल तर इन्स्टावरती टाइमपास करायचा की वेगळं काहीतरी करायचं असं ठरवतो ना. काही जण काय करतील की इम्पॉर्टंट एरियाला फोकस करतील, काही जण टाइमपासला प्रेफरन्स देतील. तसंच त्या पद्धतीने इथे टॉप लेवल मॅनेजमेंट, आता एक फॉर्मल रिलेशन आहे मधुरा, म्हणजे टॉप लेवल मॅनेजर काय करणार आहे, कॉन्सन्ट्रेट ऑन इम्पॉर्टंट एरिया. ओके, सो concentration efforts are possible because this system enable the manager to decide when and where he should pay his attention. कुठे आणि केव्हा त्याला इम्पॉर्टंट एरियावरती अटेन्शन द्यायचं आहे हा तो डिसाइड करतो. as well as identify any crisis or any critical problem, तो सुद्धा आयडेंटिफाय करण्याचं काम करतो. जर आपल्याकडे टाइम आहे तर तो एक पॉझिटिव्ह मॅनर मध्ये स्पेंड करणार आहे. दॅट्स इट. क्लिअर सेकंड पॉइंट.
पॉइंट नंबर 3 सायमल्टेनियसली लिहून घ्या, डिक्टेशनला वेगळा वेळ नाही. सायमल्टेनियसली लिहा. पॉइंट नंबर 3, lesser number of decision is required to be taken which enable the manager to go into the detail. That means आता इथे फक्त तो की एरिया वरती काय करणार आहे, कॉन्सन्ट्रेट करणार आहे. दॅट इज बाय टेकिंग स्पेसिफिक डिसिजन, डे टू डे ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड जे डिसिजन आहेत ते कोण घेतील, मिडल लेवल आणि लोअर लेवल घेणार आहे. दॅट्स ओके. सो लेसर नंबर ऑफ डिसिजन इज रिक्वायर्ड टू बी टेकन. लेसर नंबर आपण दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यू ने सांगू शकतोय, बिकॉज डे टू डे ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड डिसिजन टेकन बाय लोअर लेवल अँड मिडल लेवल and top level management concentrate on only important issues. Clear झालं? कुठे बघतेस? झालं लिहू? 3 पॉइंट झाले का सगळ्यांचे लिहू? ओके, चला पुढे. पॉइंट नंबर 4, these enable to increase span of control and increase the activity for the manager. हे span of control possible आहे, increase span of control and increase the activity of the manager. Then use of past trend history and availability data can be made fully. जर आपल्याला एखादा डिसिजन घ्यायचा आहे, we can prefer past data also, then our history काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा सुद्धा आपण काय करू, विचार करू. Then it allows the management about the good opportunity as well as difficulties. Obviously जर तुमच्याकडे टाइम आहे म्हणजे तुम्हाला त्याच्या वेळी अलार्म मिळतोय. Here we just concentrate on opportunity. ओके, तुम्ही अपॉर्च्युनिटी कडे बघताय की अरे हा माझ्यासाठी ही संधी असणार आहे, आपण काय करू, त्या संधीचं सोनं करू असं आपण जनरली मराठीत म्हणतो, त्याच पद्धतीने. कारण ते टॉप लेवल मॅनेजमेंट फक्त मोठ्या गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करतोय. It alarm the management about the good opportunity as well as difficulty. मग फक्त आपण अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करतोय का, नाही, तर ज्या ज्या डिफिकल्टीज येतील त्या डिफिकल्टीज सुद्धा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न इथे केला जातो. क्लियर? अँड लास्ट, qualitative and quantitative yardstick are provided for judging the current position. तुमच्याकडे डेटा आहे, टाइम आहे, we can identify qualitative and quantitative position. Clear question? झालं लिहू? लिहा फटाफट. Question, what is MIS? Explain its feature. MIS, Management Information System. So management information system मध्ये आपण काय करतो, here we collect information, gather information, analyze information regarding internal things. ओके, इंटरनल गोष्टीशी रिलेटेड सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण ह्या एका सॉफ्टवेअर मध्ये मेन्शन केलेल्या आहेत. MIS बेसिकली इट इज कम्प्युटराइज्ड बेस्ड सिस्टीम. एक कम्प्युटर आहे आणि MIS एक सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन मेंटेन करून ठेवताय. कशासाठी? फॉर टेकिंग क्विक डिसिजन. ओके, हे सगळं कशासाठी चालू असतं, मॅनेजमेंट डिसिजन घेण्यासाठी, राईट. म्हणून MIS ही सिस्टीम आपण काय करतो, यूज करतो. मग MIS काय करणार आहे, पहिला इंट्रो मध्ये लिहायचं MIS स्टँड फॉर मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. सेकंड मध्ये सांगायचं इट इज कम्प्युटराइज्ड बेस्ड सिस्टीम. तिकडे बघू नका, ते मार्केटिंग आहे, मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम. मी मॅनेजमेंट बद्दल सांगते, ते ऐका. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, इट इज कम्प्युटराइज्ड बेस्ड सिस्टीम. सेकंड मध्ये, अँड दिस सिस्टीम collect data, analyze data, gather data, classified data. हे फक्त वर्डिंग हे जसे आहेत ते ऍड कर. तर मी सांगते त्याच्याकडे लक्ष द्या. कलेक्ट डेटा, गॅदर डेटा, अनालाइज, इंटरप्रिट डेटा फॉर डिसिजन मेकिंग. फॉर डिसिजन मेकिंग. क्लियर? इंट्रो कोणाकोणाच्या लक्षात आला? कोणाकोणाला रिपिटेशन हवंय? जरा हात वरती करा. रिपिटेशन कोणाकोणाला हवंय? 1 2 3 4.
सगळं रिपिटेशन हवंय, लक्ष द्या. पहिल्या सेंटेन्स मध्ये काय सांगितलं आपण? MIS स्टँड फॉर मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. सेकंड सेंटेन्स मध्ये सांगतोय आपण MIS इज कम्प्युटराइज बेस्ड सिस्टीम. ओके. थर्ड सेंटेन्स मध्ये सांगतोय दिस सिस्टीम कलेक्ट डेटा, गॅदर डेटा, अनालाइज डेटा अँड इंटरप्रिट डेटा. इंटरप्रिट त्याचं मिनिंग एक काढेल काहीतरी. इंटरप्रिट डेटा फॉर डिसिजन मेकिंग. फॉर डिसिजन मेकिंग. कलेक्ट, गॅदर, अनालाइज अँड इंटरप्रिट. ते सिक्वेन्स आहे. बेसिकली डेटा घेऊन आलो, तो थोडा सॉर्ट आउट केला, त्याचं अनालिसिस केलं, देन इंटरप्रिट केला, तो काय म्हणतो हे सांगितलं आणि डिसिजन घेतला. दॅट्स इट. क्लियर? फीचर्स क्या वन बाय वन? कंटिन्युअस फ्लो. कंटिन्युअस फ्लो. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या बुक मध्ये काही वेगळे पॉइंट असतील तर थोडेसे ऍड करा, ती टिपायची आहे. ठीक आहे. So a well-designed MIS provide continuous flow of information for decision making. Okay. So MIS provide continuous information for a decision making. म्हणजे कम्प्युटर आहे असं म्हणेल का आज मला कंटाळा आलाय, आज नाही मी इन्फॉर्मेशन देणार आहे, कम्प्युटर असं म्हणेल का? सॉफ्टवेअर असं म्हणेल का? नाही. तर हे जे कम्प्युटराइज सिस्टीम आहे, they easily provide lots of information at the same time for your decision. तुमचा जो डिसिजन आहे त्याच्याशी रिलेटेड ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम. क्लियर? दे इलेक्ट्रॉनिक कॅश रजिस्टर अँड कम्प्युटर सिस्टीम कनेक्ट द रिटेलर डायरेक्टली विथ द सप्लायर. आता इथे मॅनेजमेंट फक्त ऍड करा. इलेक्ट्रॉनिक कॅश रजिस्टर अँड कंपनी सिस्टीम कनेक्टेड विथ द डिपार्टमेंट. कारण डिपार्टमेंटची कोणतीही इन्फॉर्मेशन तुम्ही मॅनेजमेंटच्या साह्याने MIS च्या साह्याने यूज करू शकता. दस कंटिन्युअस कंझ्युमर परचेस डेटा आर मेड अवेलेबल. म्हणजे इथे असं नाहीये की इंटरनल एक्सटर्नल दोन्ही सुद्धा आपण इन्फॉर्मेशन काय करतोय? गॅदर करतोय, स्टोअर करतोय रिगार्डिंग एम्प्लॉईज. ओके. रिगार्डिंग स्टेक होल्डर, सगळ्यांशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण ह्या सॉफ्टवेअर मध्ये मेंटेन केलेली आहे. क्लियर? नेक्स्ट, डिसिजन मेकिंग. MIS is structured to provide information for decision making. कारण आपण MIS मध्ये डेटा कसाही मेंटेन केलाय का? नाही. तो प्रॉपर स्ट्रक्चर वाइज मेंटेन केलेला आहे. दॅट इज व्हाय हियर सेड MIS is structured to provide information for decision making. Clear? Then it help in practical decision making and it includes real-time data. It generates regular report and conduct studies as needed. जेव्हा तुम्हाला गरज आहे त्या पद्धतीने डेटा तुम्ही मॉडिफाय करू शकता ह्या सॉफ्टवेअर मध्ये. त्या पद्धतीने तुम्ही डेटा यूज करू शकता. रिअल टाइम प्रॉब्लेम जे आहेत, रिअल टाइम प्रॉब्लेम हे इझिली सॉल्व्ह करू शकता. as simple as that. Here we can collect lots of information. तुमच्याकडे खूप सारी इन्फॉर्मेशन आहे, तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा ती इन्फॉर्मेशन यूज करायची, डिसिजन घ्यायची. अशा पद्धतीने सॉफ्टवेअर काम करतो. तुम्हाला सांगितलं तुमच्या क्लासमध्ये किती स्टुडंट आहेत, मेल किती, फिमेल किती, ते MIS लगेच क्लासिफाईड करून देईल. त्यांनी MIS ला विचारलं तुम्ही फॉर एक्झाम्पल A पासून स्टार्ट होणारे स्टुडंटचे नेम सॉर्ट आउट करा, ते सॉर्ट आउट. B पासून सॉर्ट आउट करायचं असेल तर ते सॉर्ट आउट करू. म्हणजे आपल्याला हव्या असणाऱ्या रिक्वायरमेंट मध्ये MIS तुम्हाला क्लासिफिकेशन करून देईल. अशा पद्धतीचे सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे. मग मॅनेजमेंट करताना तुम्हाला लिमिटेड डिसिजन घ्यावे लागतात का? नाही. तर मॅनेजमेंट आपल्याला माहिती इट्स अ व्हेरी वायडर कॉन्सेप्ट. देन वी कॅन टेक डिसिजन रिगार्डिंग ऑल स्टेक होल्डर. जसं आपल्याला एखादा क्रेडिटर आहे, क्रेडिटर्सला आपण काय करतो, त्याच्याकडून रॉ मटेरियल घेतो, त्याला सॅटिस्फाय करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते. कस्टमरला सुद्धा सॅटिस्फाय करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. एम्प्लॉई सुद्धा सॅटिस्फाय झाला पाहिजे. दॅट इज वाय हिअर वी मेंटेन ऑल टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन. फक्त इंटरनलचीच असते असं नाही, तर आपण कोणतीही इन्फॉर्मेशन ह्या MIS सॉफ्टवेअर मध्ये मेंटेन करतो. इट क्लिअर? Then use of computer. MIS use of computer. They are used
tool for collection, store, manipulated or large data, and they integrated old as well as new data for provide information and identifying trend. ओके, वी कॅन इझिली आयडेंटिफाईंग ट्रेंड की आपल्याकडे लास्ट इयरचा डेटा काय होता, आता आपण कोणता डेटा स्टोअर केलेला आहे. सो वी कॅन इझिली आयडेंटिफाय ट्रेंड ऑफ मॅनेजमेंट. कॉम्प्लेक्स प्रोसेस काय असू शकेल सांगा बरं. MIS is a complex process. We can easily handle any type of software without any knowledge? No. Right? जर आपल्याकडे सफिशियंट कम्प्युटरचं नॉलेज असेल तरच आपण एखादं सॉफ्टवेअर हँडल करू शकतो. दॅट इज वाय हियर सेड इट इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस. ओके, सो MIS require professional staff for handling such a types of data or information. क्लिअर होतंय का, लक्षात येत आहे की तुमच्याकडे एक प्रोफेशनल स्टाफ किंवा मिनिमम त्याला कम्प्युटरचं नॉलेज असलं पाहिजे असा कॅन्डिडेट किंवा असा एम्प्लॉईज इथे रिक्वायर असणार आहे. दॅट इज वाय इट इज अ कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. दिसतच नाही ना कॉम्प्लिकेटेड. हा, इकॉनॉमिकल ऐका, नंतर मी PPT सेंड करते तेव्हा लिहा, कारण इथे खूप लाईट दिसते आणि इथे डार्क दिसते, त्यामुळे डिफरन्स बराच आहे. ठीक आहे, और इथे खूप लाईट दिसते. नेक्स्ट, इकॉनॉमिकल. Creating large database is easy with the computer. However, MIS concerned with the needed and timely information. म्हणजे जसं आपण आता बुक्स मध्ये खूप सारं काय काय लिहून ठेवतो, ते आपण इझिली रिमूव्ह करू शकतो का? रिमूव्ह करून त्यांना असं रिमूव्ह करणार. बट MIS मध्ये we can easily remove all data because this is computer ना, that is okay. कोणतीही गोष्ट आपण इझिली रिमूव्ह करू शकतो. Hence, only relevant data is stored. जो गरजेचा आहे तोच डेटा आपण काय करतो इथे स्टोअर करतो. जसं आपण थोडंसं एक्झाम्पल तुमच्या मोबाईलचं घेतो. मोबाईल एक MIS सॉफ्टवेअर आहे असं अज्यूम करतो. मोबाईल मध्ये आपण कोणती इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवतो का? खूप वर्षाचे फोटो आहेत आणि सवय असते स्टोअर करायचे. जे इररिलेव्हंट आहे, जसं मैत्रिणीने सांगितलं असं फोटो काढतो पाहिजे, आपण थोड्या दिवसांनी तिचे फोटो सगळे डिलीट करून टाकतो. राईट, सगळं तुम्ही हो म्हणा. हा, म्हणजे खूप दिवस आपण जुना डेटा स्टोअर करत नाही, तर आपण काय करतो तो रिमूव्ह करतो. दे व्हरायटी. MIS use data from variety of sources both within and outside the organization. जसं आपण सांगितलं की MIS सगळ्या टाईपची इन्फॉर्मेशन स्टोअर करतो. एक असेल विदिन द ऑर्गनायझेशन आणि आउटसाइड द ऑर्गनायझेशन. काही वेळा तुम्ही बाहेर गेलाय, बाहेरून डेटा कलेक्ट करून आणलाय, तो डेटा तुम्ही इथे सॉर्ट आउट करता. काही वेळा कंपनीमध्ये बरेचसे रिपोर्ट आहेत, त्या रिपोर्टच्या हेल्पने तुम्ही काही डेटा जनरेट केलाय, तो डेटा इथे स्टोअर केला. दॅट मीन्स MIS collect resources or MIS collect data from two sources, inside and outside, or primary or secondary. प्रायमरी जे तुम्हाला इझिली अवेलेबल मिळाला विथ इन द ऑर्गनायझेशन. सेकंडरी म्हणजे तुम्ही बाहेर गेला आणि डेटा कलेक्ट केला, तो असणार आहे सेकंडरी. क्लिअर. लास्ट पॉइंट, फ्युचर ओरिएंटेड. MIS is a dynamic process. Thus, MIS is devised to collect information for solving problem and anticipated future changes. जसं आपल्याकडे खूप सारा डेटा आहे. फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर एखादी कोणती तरी मोठी एक्झाम आहे आणि तुम्ही ती देताय, तर त्याच्यावेळी तुम्ही काय करताय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर यूज करा. अज्यूम करा, ऐकलं असेल कधी MPSC UPSC चे स्टुडंट काय करतायत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर यूज करतात. ते बघतात की कोणत्या टाईपचे क्वेश्चन एक्झामला विचारले जातात. तेच क्वेश्चन रिपीट होत आहेत का कधी? नाही. आपल्याला माहिती आहे की ती कॉन्सेप्ट रिपीट होते, स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन रिपीट होतात, बट क्वेश्चन रिपीट नाही होत. सो सेम MIS मुळे तुम्ही काय करू शकता, हिअर वी जस्ट डिटरमाइन फ्युचर थिंग. अरे ठीक आहे की फ्युचर मध्ये अशा अशा गोष्टी असू शकतील. आपल्याकडे जो डेटा आहे, कस्टमरच्या एक्सपेक्टेशन आहेत, म्हणजे कस्टमर काय एक्सपेक्ट करू शकतो इन फ्युचर, वी कॅन इझिली डिटरमाइन विथ द हेल्प ऑफ दिस इन्फॉर्मेशन. क्लिअर. अँड लास्ट, फ्लेक्झिबल.
कॉम्प्युटर सिस्टीम असल्यामुळे बेसिकली इट इज फ्लेक्सिबल इन नेचर. वी कॅन इझिली मॉडिफाय अवर एक्झिस्टिंग डेटा. जसं आपण फिजिकल डेटामध्ये किंवा रायटिंग डेटामध्ये आपण नाही मॉडिफिकेशन करू शकत, राईट. जसं तो आपल्याला पूर्ण प्रॉपर मॉडिफाय करावा लागतो, इथे तो डिलीट करू शकतो. That's it. Is it clear question? Is it clear? Very thanks.